क्लास 10th हिंदी सब्जेक्ट ऑल मीडियमच्या स्टुडंटसाठी एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ घेऊन आलेला आहे. मित्रांनो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. थोड्या वेळाने आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो तुमच्याकडे जेवढा वेळ शिल्लक आहे तो तुम्ही कशा प्रकारे प्रिपरेशनमध्ये लावायचं आहे हे या व्हिडिओ तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला मी सांगतो आत्ता मित्रांनो तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे, बरोबर मित्रांनो. तर माझं समजलं मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा जो टॉपिक घ्यायचा तो मित्रांनो घ्यायचा व्याकरणाचा टॉपिक. तुम्हाला मित्रांनो पहिल्यांदा व्याकरण कव्हर करायचं आणि त्यानंतर तुम्हाला जायचं मित्रांनो रायटिंग स्किलच्या टॉपिककडे. व्याकरण कव्हर करण्यासाठी तुम्हाला किती टाइम द्यायचा मित्रांनो, तुम्हाला जवळपास मित्रांनो 1 ते 2 तास द्यायचे मित्रांनो. आणि कशा प्रकारे कव्हर करायचे, यूट्यूबवरती व्हिडिओज पाहिजेत. जर मित्रांनो तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करू शकता क्वेश्चन्सचं. परंतु जर मित्रांनो कन्सेप्ट क्लिअर नसतील तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती व्हिडिओ सजेस्ट केला आहे, तो व्हिडिओ पाहायचा आहे. तो पूर्ण जे कन्सेप्ट आहे ते मित्रांनो क्लिअर करून घ्यायचे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 21 सेट म्हणून मित्रांनो त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुमचं व्याकरणाचा टॉपिक कव्हर होईल त्यानंतर तुम्हाला जायचं मित्रांनो आपल्या रायटिंग स्किलच्या टॉपिककडे. तुम्हाला मी सांगतो मित्रांनो रायटिंग स्किलचा एक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे. तो तुम्हाला व्हिडिओ पाहिजे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जवळपास फॉर्मॅटची आणि तुम्हाला एक्झाम्पल थोडीशी मित्रांनो त्याची आयडिया येईल. आणि मित्रांनो त्यानंतर तुम्हाला मित्रांनो रायटिंग स्किलचं प्रॅक्टिस करायचं आहे. मित्रांनो रायटिंग स्किलच्या सेक्शन मित्रांनो तुम्हाला 1 ते 2 तास मित्रांनो द्यायचे आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जायचं आहे आपल्या पोएमच्या सेक्शनकडे, म्हणजे आपले जे कविता असतात त्या सेक्शनकडे. तुम्हाला मी सांगतो मित्रांनो तुम्हाला सगळ्या कवितांचे मित्रांनो तुम्हाला सरळ अर्थ मित्रांनो लक्षात घ्यायचे. पहिल्यांदा मित्रांनो त्या कविता रीड करा, त्याची मित्रांनो डायजेस्टमधून किंवा मित्रांनो तुमच्याकडे जे कोणते पब्लिकेशनचं डायजेस्ट अवेलेबल असेल तर तुम्ही त्याचा सरळ अर्थ काढून घ्या आणि तो रीड करा आणि मित्रांनो तो समजून घ्या. कारण मित्रांनो सरळ अर्थाचे क्वेश्चन आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारले असतात. आणि त्यानंतर तुम्हाला जायचं आपल्या लास्टला मित्रांनो पद्य विभागाच्या मित्रांनो प्रिपरेशन. आता पद्य विभागाच्या प्रिपरेशनसाठी तुम्ही काय करू शकता, जर मित्रांनो तुम्हाला जर प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही 21 सेटमधून मित्रांनो तुम्ही ऍक्टिव्हिटी बेसिसचे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करू शकता. परंतु माझं समज असेल तुम्ही मित्रांनो जास्त करून व्याकरण आणि मित्रांनो रायटिंग स्किलच्या टॉपिककडे जास्त लक्ष द्यायचे आणि मित्रांनो थोडंफार सरळ अर्थाच्या टॉपिककडे जास्त लक्ष द्यायचे. मित्रांनो हे 3 टॉपिक तुम्ही मित्रांनो कव्हर करा. मित्रांनो माझं समज तुम्ही याला 4 ते 5 तास तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता. बाकीच्या टॉपिक्सकडे मित्रांनो तुम्ही लक्ष दिले नाही तरी चालेल सुद्धा. मित्रांनो तुम्ही हा प्रमाणे तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच मित्रांनो येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता. मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.